नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। मी भिजून ठेवलेला होता। तुम्हाला वेळेवर घ्यायचा असेल तरी चालेल। अर्धा कप रवा घेतलेला आहे मी भिजून ठेवलेला। आता त्यासाठी एक बॉईल केलेला आलू घेतलेला आहे। आज आपण बनवूया आलू रवा पुरी। खूप छान लागतं खायला, तुम्ही पण बनवून बघा। ज्या कपनी अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच कपनी 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं। थोडे थोडे करून आपण कणिक मळत असतो, गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। इथे मी ओवा घेतलेला आहे, ओवाला हाताने क्रश करायचं। 1 चम्मच जिरं घेतलेला आहे। थोडे चिली फ्लेक्स टाकत आहे। नसेल चिली फ्लेक्स तिखट टाकलं तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं 2 चम्मच तेल। खूप छान लागतं ही पुरी खायला। नाश्त्यासाठी काय बनवायचा प्रश्न पडत असेल तर तुम्ही ही पुरी नक्की बनवून बघा। थोडे मीठ टाकलेलं आहे आणि थोडे तेल, पोहा खायच्या चम्मचनी 1.5 चम्मच तेल आणि छान असं गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं। ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे घेऊन जायला खूप छान आहे ही डिश, तुम्ही बनवून बघा। नेहमी आपण मेथी पराठे, आलू पुरी, पालक पुरी हेच घेऊन जात असतं। म्हटलं आज चला रवा पुरी बनवूया आणि वेगळ्या प्रकारे सांगत आहे म्हणून ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा। पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण पुरी बनवत असतो किंवा चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। बघा, छोटा आकार किंवा मोठा आकार तुम्ही तुमच्याप्रमाणे देऊ शकता। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालं का चेक करत आहे। तेल गरम झालं की कढईमध्ये पुरी सोडून देऊया। मी पूर्ण पुरी लाटून घेतलेल्या आहे। नंतर तेल गरम झालं की तेलामधनं तळून घेत आहे। ही रेसिपी तुम्ही बनवून बघा। रोज आपण नाश्त्यामध्ये काय बनवायचा प्रश्न पडत असतं म्हणून ही रेसिपी शेअर करत आहे। याप्रमाणे मी सगळ्या पुरी तळून घेतलेल्या आहे। रवा भिजवायचा नसेल तर तुम्ही रवा घ्यायचा अर्धा कप आणि 1 कप कणिक आणि 1 आलू भिजून 5 मिनिट बाजूला ठेवायचं आणि लगेच पुरी तळण्याकरिता पुरी बनवून तळून घ्यायची। 5 मिनिट ठेवले पीठ तरी चालेल। छान असे मी पूर्ण पुरी तळून घेतलेल्या आहे बघा। पुरीसोबत दही घेतलेला आहे, सॉस किंवा तुम्ही लोणचं पण घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। आहे ना बनवायला सोपी आणि खायला पण छान। बाय बाय।